श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री वीके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे ट्रेडेंट लिमिटेड। तर ह्या कंपनीचा शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 40 रुपये इतका आहे। ह्या शेअरला आपण याआधी खूप वेळा कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये मी दाखवलंय की ते पहिला शेअरचे प्राइस किती कमी होते आणि आता किती जास्त झालेले आहे। तर गेल्या महिन्याभराच्या अकॉर्डिंगली जर आपण बघितलं तर कंपनीचे शेअर 9% नी पडलेले आहेत। पण इथे बघू शकता आपण कंपनीचं शेअर हे 45 रुपयेवरती होतं आणि आता ते सरळ 40 रुपयेवरती आलेलं आहे। 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली 1 वर्षाच्या अकॉर्डिंगली जर आपण बघितलं तर कंपनीने 29% रिटर्न्स दिलेले आहेत। इथे खूप अपडाऊन्सनी बघू शकतो, पण जेव्हा शेअर प्राइस अगदी 25 रुपयापर्यंत होतं, 25 रुपयाला होतं, तेव्हा ज्यांनी शेअर्स खरेदी केले असेल त्यांना चांगला प्रॉफिट झालेला असेल नक्कीच। आता हे कंपनीचं शेअर 40 रुपयापर्यंत आलेलं आहे। तर येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला 50 पर्यंतचे तर टार्गेट आरामात दाखवू शकते। इथून समजा जर कंपनीचं शेअर प्राइस 35 रुपयापर्यंत गेलं तरी काही हरकत नाही आहे, कारण ती आपल्यासाठी एक चान्स असणार आहे की आपण हे शेअर 35 रुपयाला खरेदी करू शकू, कारण ह्या कंपनीमध्ये अपडाऊन्स भरपूर आहेत। जर 1 महिन्याच्या अकॉर्डिंगली बघितलं आपण तर इथे परत चढ परत उतार थोडंसं हे, मग ते त्या अकॉर्डिंगली जर आपण बघितलं तर आपल्याला प्रॉफिट होण्याची शक्यता आहे। आता सध्याला कमीच आहे शेअर प्राइस, सो तुम्ही आताही जरी खरेदी करून होल्ड केलं तर येणाऱ्या वेळेत तुम्हाला ह्या कंपनीमधनं चांगले रिटर्न्स मिळू शकतात। नेक्स्ट कंपनी आहे बायोकॉन लिमिटेड। ह्या कंपनीचा पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 281 रुपये इतका आहे। तर ह्या कंपनीचं शेअर प्राइस 281 रुपये इतका आहे। मार्केट कॅप ह्या कंपनीचं बघितलं तर 33.73 हजार कोटी इतकं आहे। तर 33,000 कोटी मार्केट कॅप आहे या कंपनीचं। आणि जर आपण ह्या कंपनीचं 52 वीक्सचं जर हाय बघितलं तर 307 इतकं आहे आणि 52 वीक्सचं लो हे 191 इतकं आहे। तर ओव्हरऑल ही कंपनी चांगली आहे। येणाऱ्या वेळेत ही कंपनी चांगले टार्गेट्स दाखवू शकते। मार्केट कॅप पण म्हणावं तितकं म्हणजे 30,000 आपण म्हणतो, 30,000च्या कमी असेल तर मल्टीवेगा रिटर्न्स दे, पण जास्तही नाही आहे, फक्त थोडाफार फरक आहे। तर ह्या कंपनीचे फंडामेंटल्स पण चांगले आहेत। एकदा फंडामेंटल्स बघूयात आपण। तर ह्या कंपनीचे आपण इथे फंडामेंटल्स बघत आहोत। कंपनीचं रेव्हेन्यूज म्हणजे सेल्स जर आपण बघितले तर डिसेंबर 2023च्या क्वार्टरमध्ये 3,954 कोटी इतके आहेत। त्याआधीचे जर आपण इथे बघितले तर ते कमी आहेत रेव्हेन्यूज, जे की त्याच्या आधी 3,462 कोटी इतके होते आणि त्याच्या आधी 3,423 कोटी इतके होते जून 2023मध्ये। तर कंपनीचे रेव्हेन्यूज चांगले आहेत। जर कंपनीचा आपण इथे ऑपरेटिंग प्रॉफिट बघितलं तर ते 903 कोटी इतकं आहे आणि त्याच्या आधी तेही कमी होतं, 717 कोटी इतकं होतं। इथे ह्याच्या आधी कुठेच आपण 900 कोटी इतकं बघू शकत नाही आहे। इथे आहे 957 कोटी, त्यानंतर आता कमी झालं होतं, ते 681 कोटीवर झालं होतं, मग त्याच्यानंतर 717 कोटी आणि आता 903 कोटीवरती कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट आलेलं आहे। नेट प्रॉफिट ह्या कंपनीचं खूप चांगलं आहे। नेट प्रॉफिट पण आपण इथे बघू शकतो, जे की 753 कोटी इतकं आहे। पहिला -21 कोटी म्हणजे नुकसानमध्ये होती कंपनी आणि आता डायरेक्ट 753 कोटी झालेला आहे। त्याच्या आधी 3 मध्ये बघितले तरी त्याच्या आधीसुद्धा 173 कोटी इतकंच आहे। सो ओव्हरऑल कंपनीचं नेट प्रॉफिट पण चांगलं आहे। कंपनीचे आपण एकदा रिझर्व्स बघूयात। कंपनीचे रिझर्व्स आपण इथे बघू शकतो, जे की 18,382 कोटी इतके आहेत आणि कर्ज कंपनीवरती 18,252 कोटी, म्हणजे जेवढं कर्ज आहे तेवढंच कंपनीवरचे रिझर्व्स आहेत।
रिझर्व्स आहेत. सो ओव्हरऑल कंपनीचे बघितले फंडामेंटल्स तर ओके आहेत. कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करण्यापासून एवढं काही हे करू शकत नाही. ह्या कंपनीवरती आपण फोकस करू शकतो. आपल्याला ह्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर आपण ह्या कंपनीचा अजून थोडाफार अभ्यास करणे गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली एनालिसिस करा, अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला ह्या कंपनीबद्दल अजून कळेल आणि ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं का नाही हे तुम्हाला क्लिअर होईल. तर नेक्स्ट कंपनी आहे ITC लिमिटेड. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, जे की 414 इतका आहे. तर ओव्हरऑल ही कंपनी पण चांगली आहे. याआधी ह्या कंपनीबद्दल मी सांगितलं आहे. कंपनीचं मार्केट कॅप ह्या कंपनीचं थोडंसं जास्त आहे, जे की आपल्याला एक पॉईंट वाटू शकतो की बाबा ह्या कंपनीमध्ये जरा रिटर्न्स मिळणं थोडं अवघड आहे. तरीही त्या अकॉर्डिंगली कंपनीचे प्रॉफिट पण चांगले आहेत. कंपनीने ह्याआधी खूप वेळा स्प्लिट दिलेला आहे, बोनस स्प्लिट दिलेला आहे, खूप जास्त दिलेला आहे. त्या अकॉर्डिंगली जरी बघितलं तर कंपनी योग्य प्राईजवर चालू आहे. जर महिन्याभराच्या आपण अकॉर्डिंगली बघितलं तर कंपनीमध्ये किती अपडाऊन्स आहेत बघू शकता. 400 रुपयेपर्यंत गेलेले प्राईज आहे तिथे आणि 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली बघितलं तर कंपनी ही -6% रिटर्न्स, म्हणजेच कंपनीने 6%चे लॉसमध्ये 6%नी लॉस म्हणजे कमी 27 रुपयांनी कंपनीचे शेअर प्राईस पडलेले आहेत. आपण इथे बघू शकतो कंपनीचे शेअर प्राईस अगदी 477 रुपयेपर्यंत गेलेले होते. ओव्हरऑल येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला अजून चांगले टार्गेट्स दाखवू शकते. ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. ह्या कंपनीचे शेअर्स आपण अजून होल्ड करू शकतो. जरी कंपनीचा मार्केट कॅप जरी मोठा असलं तरी कंपनी हळूहळू ग्रोथ करताना आपण बघू शकतो. गेल्या 1 महिन्याच्या अकॉर्डिंगली कंपनी थोडी ग्रोथ करत आहे आणि वर्षभराच्या अकॉर्डिंगली जरी बघितलं तरी कंपनी प्रॉफिटमध्येच आहे. कंपनीने रिटर्न्स दिलेलेच आहेत, थोडे का असे नका पण रिटर्न्स दिलेले आहेत. सो ह्या शेअर मार्केटमध्ये तर हे चालूच असतं, अपडाऊन्स हे चालूच असतात. पण चांगल्या कंपनी आणि योग्य प्राईज हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ह्या कंपनीचे शेअर प्राईज आपण अजून पण होल्ड करू शकतो. कंपनी ओके आहे. येणाऱ्या वेळेत ही कंपनी अजून चांगले रिटर्न्स देऊ शकते. नेक्स्ट कंपनी आहे RBL बँक लिमिटेड. ह्या कंपनीचं पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, जे की 255 इतकं आहे. तर ओव्हरऑल आपण ह्या कंपनीचं इथे शेअर प्राईस बघितलं आहे आणि कंपनीचं जर आपण इथून जरी कंपनी 240 किंवा 235ला जरी भेटली तर आपण ह्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायला पाहिजेत. ज्या वेळेस ह्या कंपनीमध्ये डाऊन्स येतील, ज्यावेळेस कंपनी पडेल त्यावेळेस आपल्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी असेल. कारण येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला 300पर्यंतचे टार्गेट्स आरामात दाखवू शकते. म्हणून जर कंपनीचे शेअर्स प्राईस पडले 240 किंवा 235वर जरी भेटले तरी आपण ह्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून होल्ड करू शकतो. गेल्या 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली जर बघितलं तर कंपनीने 10%चे रिटर्न्स दिलेले आहेत. एका शेअर मागे कंपनीने 23 रुपयाचं प्रॉफिट दिलेलं आहे. तर कंपनी ओव्हरऑल चांगली आहे. वर्षभराच्या अकॉर्डिंगली पण कंपनीने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत आणि 5 वर्षाच्या अकॉर्डिंगली बघितलं तर म्हणावे तितके अजून रिटर्न्स नाही आहे. कंपनीचं शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, जे की 2019मध्ये किती चांगले होते आणि आता ते हळूहळू घसरत आले आहेत कोरोना टाईमपासून आणि ते आताही कमीच आहेत. हळूहळू कंपनी ग्रोथ करत आहे. सो येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला चांगले रिटर्न्स दाखवू शकते. ह्या कंपनीवरती आपल्याला फोकस करायचा आहे. कंपनीचे फंडामेंटल्स चांगले आहेत आणि कंपनीचं मार्केट कॅप आपण इथे बघितलं तर 30,000पेक्षा कमी म्हणजे 15,000 कोटीच इतका आहे. म्हणून ह्या कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे की ही कंपनी आपल्याला चांगले रिटर्न्स देऊ शकते. ह्या कंपनीवरती आपण फोकस करायचं आहे. नेक्स्ट कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स. ह्या कंपनीचं पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, जे की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तर ह्या कंपनीचं शेअर प्राईज बघू शकतो, जे की 215 रुपये इतका आहे. गेल्या 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली जर ह्या कंपनीचं आपण बघितलं तर कंपनी हळूहळू ग्रोथ करताना आपण इथे सहज बघू शकतो. 50%चे रिटर्न्स गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीने दिलेले आहेत.
कंपनी हळूहळू ग्रोथ करताना आपण इथे बघू शकतो. इथे कंपनीचे शेअर प्राईस 128 पर्यंत होते आणि आता कंपनीचे शेअर प्राईस 215 पर्यंत गेलेले आहेत. ओव्हरऑल कंपनी ही चांगली आहे. या कंपनीचे पण फंडामेंटल्स चांगले आहेत. कंपनी डिफेन्स सेक्टरमध्ये काम करत असल्याकारणाने कंपनीच्या येणाऱ्या वेळेत अजून चांगला बिझनेस प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो. कंपनीचं मार्केट कॅप हे थोडंसं जास्त आहे, जो की ह्याचा एक वीक पॉईंट आहे, पण तरी त्या शेअर प्राईसच्या अकॉर्डिंगली कंपनीचं चांगलं प्रॉफिट आहे. सो येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला अजून चांगले टार्गेट्स दाखवू शकते. 250 ते 300 पर्यंतचे पण टार्गेट्स ही कंपनी आपल्याला दाखवू शकते. सो ह्या कंपनीचे पण आपण शेअर्स खरेदी करून होल्ड करू शकतो. होल्डिंग पॉवर ही आपल्यामध्ये असली पाहिजे, तरच आपण शेअर मार्केटमध्ये टिकू आणि चांगले पैसे कमवून जाऊ इथून. नेक्स्ट कंपनी आहे HFCL. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 102 रुपये इतकं आहे. कंपनीचं जर 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली बघितलं आपण, तर कंपनीचं आपण इथे बघू शकतो की 34% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत. 1 वर्षाच्या अकॉर्डिंगली 51%चे आणि 5 वर्षाच्या अकॉर्डिंगली 342%चे. जर 5 वर्षाच्या अकॉर्डिंगली बघितले तर खूप चांगले रिटर्न्स कंपनीने ऑलरेडी दिलेले आहेत. येणाऱ्या वेळेत ही कंपनी अजून चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता आहे. गेल्या 5 दिवसाच्या अकॉर्डिंगली कंपनी लो चालली आहे, म्हणजे कंपनीचे शेअर्स प्राईस पडलेले आहे. ऑपॉर्च्युनिटी आहे की कंपनी आपल्याला राईट प्राईजला भेटत आहे. कंपनीचे शेअर प्राईस इथं जास्त होते आपण बघू शकतो आणि आता कंपनी थोडंफार पडलेली आहे. तर येणाऱ्या वेळेस जरी कंपनी आपल्याला इथं 80 पर्यंत जरी भेटली, 90, 80 किंवा 100 पर्यंत जरी भेटली, तरी आपल्याला चांगला चान्स आहे, कारण येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला 150 पर्यंतचे टार्गेट्स आरामात दाखवेल. कंपनीचं जर मार्केट कॅप बघितलं तर कंपनीचं मार्केट कॅप पण खूप कमी आहे, जेणेकरून मोठा प्लेयर ह्याला आरामात ग्रोथ करू शकतो, आरामात उचलून फेकू शकतो. कंपनीचं मार्केट कॅप 14,000 इतकंच आहे. मग ह्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहेत. फंडामेंटल्स ऑल्सो गुड आहेत. येणाऱ्या वेळेत ही कंपनी 150 पर्यंतचे टार्गेट्स आरामात दाखवू शकते. टेलिकॉम इक्विपमेंट्स तयार करते कंपनी. सो येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला अजून चांगले टार्गेट्स दाखवू शकते. फोकस करा. नेक्स्ट कंपनी आहे मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 67 रुपये इतकं आहे. गेल्या 1 महिन्याच्या अकॉर्डिंगली कंपनीचे शेअर प्राईस आपण इथे कमी होताना बघू शकतो. गेल्या 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली तरी बरं आहे, पण गेल्या 1 महिन्याच्या अकॉर्डिंगली कंपनीचे शेअर प्राईस पडलेले आपण इथे बघू शकतो. तर ह्या कंपनीमध्ये एक न्यूज निघून आली होती की संवर्धना मदरसन सुमी मधून सुमी वायरिंग ही कंपनी संवर्धना मदरसन सुमीमधून सुमी वायरिंग होल्डिंग कमी करत आहे प्रमोटर्स. तर ही न्यूज निघून आली होती. तर अशा न्यूजमधनं लोकांना एक हे वाटत होतं की मोठे प्लेयर्स ह्यातनं इन्व्हेस्ट करणार की नाही, किंवा मोठे प्लेयर्स ह्यामध्ये त्यांचे होल्डिंग जे इन्व्हेस्ट केलेले त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे ते कमी तर करणार नाहीत, किंवा त्यांचे शेअर्स विकून टाकणे असं काही जणांना वाटत होतं. तर असं काही होत नसतं. कोणत्याही कंपनीमधनं आपण अशा न्यूजमुळे होल्डिंग कमी करायची नसते. जरी तिथं रेड आलं तरी आपल्याला होल्डिंग करता आली पाहिजे, जरी ग्रीन आलं तरी होल्ड करता आलं पाहिजे. जर होल्ड केलं तरच तुम्हाला इथं चांगलं प्रॉफिट मिळेल. अशाच एक कंपनी होती ज्यामध्ये तुम्ही त्यांचे शेअर प्राईस इग्नोर केलेत. आता ह्या कंपनीचे पण शेअर प्राईस इथे कमी आहेत. तुम्ही बघू शकता 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली कंपनीचे शेअर प्राईस आता कमी आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये कंपनीने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. अपडाऊन्स आपण इथे कंपनीमध्ये बघू शकतो, पण कंपनीचे शेअर प्राईस ओके आहेत. 1 वर्षाच्या अकॉर्डिंगली बघितलं तरी पण कंपनीचे शेअर प्राईस ओके आहेत. तर योग्य प्राईजला कंपनी भेटत असेल तर आपण त्यांचे शेअर्स खरेदी करून होल्ड केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही. जरी 1 महिन्यामध्ये कंपनीचे शेअर प्राईस जरी डाऊन्स झाले असेल तरी येणाऱ्या वेळेत कंपनी चांगले टार्गेट्स दाखवण्याची शक्यता आहे. अशीच एक कंपनी होती ज्यामध्ये मी सांगितलं होतं की होल्ड करायला पाहिजे. सांगते कोणती कंपनी आहे.
नेक्स्ट कंपनी आपली युनियन बँक आहे. ह्या कंपनीबद्दल मी आधीही सांगितलं आहे. कंपनीचा शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, जे की 157 रुपये इतका आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीने 78% रिटर्न्स दिले आहे. किती चांगले रिटर्न्स दिलेले आहेत आपण बघू शकतो. गेल्या महिन्याभरामध्ये पण 5% रिटर्न्स दिलेले आहेत. इथे खरेदी करायला पाहिजे. तर 136 रुपयाला कंपनीचं शेअर प्राईज होतं. आपण इथे खरेदी करून होल्ड जरी केलं असतं तरी इथून आपल्याला इथंपर्यंत 15% रिटर्न्स आरामात मिळाले असते. तर आपण ह्या अशा गोष्टींना दुर्लक्ष करतो कधी कधी, आणि जेणेकरून आपल्याला प्रॉफिट होत नसतो. तर अशा गोष्टींना आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही. अशा कंपन्यांना आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही. जे राईट प्राईजला आणि राईट कंपनी आपल्याला भेटत असेल राईट प्राईजला, तर अशा कंपन्यांना आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही आहे. कारण ह्या कंपनीचं जरी मार्केट कॅप जास्त असलं तरी ओव्हरऑल कंपनी मार्केट कॅपच्या अकॉर्डिंगली चांगली चालू आहे. कंपनीचा बिझनेस चांगला आहे. सो मार्केट कॅप जास्त असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. अशा कंपन्यांबद्दल आपण ॲनालिसिस केलं पाहिजे. आणि जर आपल्याला कोणत्याही कंपनीमध्ये रिस्क वाटत असेल तर आपल्या कॅपिटल जे आपलं असतं त्याचं 4-5% आपल्याला इन्व्हेस्ट